जायचं चालायचं आंघोळ्या करायच्या पुढे जायचं ठेप्याला जायचं। थकवा अजिबात येत नाही, परमेश्वराची लीला आहे। घरी काम केल्यानंतर थकवा येतो पण इथं नाही थकवा येत। आज आम्ही पाठ 2 वाजता उठून साधारणतः 4:15ला चालायला लागलो। हा हे जीवन सुखात मिळावं आणि त्याची सेवा सारखी घडावी, बाकी काय नको। तेच माऊली माऊली मी एकटीच येत होते, आता नवऱ्याला सोबत आणले। आणि मग आमचं असं म्हणणं आहे की पुढल्या पिढीनी आमच्या पाठीमागच्या तुमच्या सारख्या मुलांनी वारसा चालवावा। रामकृष्ण हरी माऊली। वारी ही वर्षानुवर्ष चालत आली आहे। या वारीमध्ये लहान वयापासून ते वृद्ध लोकांपर्यंत वारकरी हे प्रवास करत असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण वारकऱ्याकडूनच जाणून घेऊया वारी म्हणजे नेमकं काय। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि किती वर्षापासून वारी करताय? मी 10 वर्षापासून वारी करतो। शंभू महादेव दिंडी सांगवी तुम्हाला आळंदी ते पंढरपूर अशी आम्ही वारी करतो। 6 वर्षापासून करतो। 24 वर्ष झालं। मी 2 वर्ष झालं करते वारी। घरचं आपलं नियोजन असतंय, तसं इथं रोजचं नियोजन कसं असतंय उठल्यापासून ते झोपेपर्यंत? खरा आनंद हा उठायचं, चालायचं, भजन करायचं आणि ईश्वराचं नाम स्मरण करीत 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 पंढरीला जायचं। सकाळी आम्ही 6 वाजता उठतो। दिंड्या आधी 2:30 वाजता उठतात, पुढे पालं जातात। माऊलीच्या पाठीमाग आम्ही 6 वाजता जातो, पाया पायी चलतो। मुक्कामाचं जिथं माऊलीचा ठेपा आहे ना तिथं आमचा ठेपा असते। रोजचं जायचं चालायचं आंघोळ्या करायच्या पुढे जायचं ठेप्याला जायचं, चहा पाणी नाश्ता असाय, तिथनं पुढे जायचं। अजून सकाळी कितीला उठतात? सकाळी 2ला 3ला उठता। सकाळी 4ला उठतो, सगळे आमच्या 2ला उठतो किंवा 3ला उठलो। आमच्या दिंडीचे टँकर आहेत पाण्याचे आंघोळ्या वगैरे करतात लोक। काही पुढे चालतात, काही दिंडी बरोबर। मग आम्ही माऊलींच्या पालखी बरोबर, आमच्या दिंडीचा नंबर 191 आहे। त्या दिंडी बरोबर माऊली रथाच्या पाठीमाग त्या दिंडी बरोबर आम्ही चालत असतो। आणि मग जिथं विसावाचं ठिकाण नाही का 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं असतं। 5 किलोमीटरवर विसावा असतो, 10 किलोमीटरवर जसं टप्पे लांब असते 10 किलोमीटरवर जेवणाचा ठेप असतो। तिथून पुढे नंतर 2 तास विश्रांती घेऊन परत चालायचे। 6-7 किलोमीटर चालल्यानंतर परत एक विसावा घ्यायचा आणि नंतर संध्याकाळी मुक्कामाला। एवढं किलोमीटर चालतात, 15 असो 20 असो 30 असो, तर मग पाय दुखतात तेव्हा काय करतात? थकवा अजिबात येत नाही, परमेश्वराची लीला आहे। घरी काम केल्यानंतर थकवा येतो पण इथं नाही थकवा येणार, झोप नाही येणार। जरी झोप लागली तरी चटकन जाग येते। तो अजून तसंच खेटायचं, गोळे खायचे, चालायचं। वरचीवर चालूच आहे ना, बंद नाही। थकवा येते का संध्याकाळी? नाही आला तर गोळी खायची, नाही तर एका दिवशी आला तर खायचे, तवर तर येतच नाही। आला तरी गोळी खायची, वाटचाल करायची। थकवा येतो पण एवढा नाही। आम्ही दररोज डेली सर्व्हिस असल्यामुळे काय वाटत नाही। एक दिवस त्रास होतो, दुसऱ्या दिवशी रुटीन चालू होतं। आमचं आळंदी ते पुणा 29 किलोमीटर आहे। पुण्यात 2 मुक्काम असतात। दुसरा मुक्काम झाल्यानंतर आज आम्ही पाठ 2 वाजता उठून साधारणतः 4:15ला चालायला लागलो। आता हा 32 किलोमीटरचा टप्पा आहे। पुणा ते सासवड एवढा पार करून आम्ही सासवडला मुक्कामाला जाणार। थकवा आता माझं 71 रनिंग आहे तरी मी चालतो। माऊलीचं नाव घेतो, पांडुरंगाचं नाव घ्यायचं। माऊलीचं नाव घेतात देवाचं। आम्ही पाय दुखले तरी देवाचं नाव घेतलं की सरळ राहून जातोय। आपण पांडुरंगाला जगाचा मायबाप म्हणतो, तर ह्या मायबापाकडे तुमचं काय मागणं आहे? ही वारी सुखासुखी घडो एवढंच आशीर्वाद आम्हाला मिळो। आणि पांडुरंगाकडे आमच्यासाठी काही मागत नाही। पांडुरंगाचं असं आहे, देवाचं अगोदर घेतात आणि मग देतात। आता त्यांच्याकडं आपण कष्ट करून या वाऱ्या करायच्या, मग त्यांच्या मनाला येईन त्यावेळेस ती देणार आहे। आपण काही मागायचं नाही, काय मागणं नाही। काय मागणं नाही। जन्मना आणि मरेपर्यंत ही एक वारी असते। तसं माऊलीपासून पांडुरंगापर्यंत हेही वारीच आहे। हे वारी करीत तेही वारी करालो, संसाराची आणि परमेश्वराची वारी। काहीच नाही, सुखाचं ठेवी आपल्याला। पाय पाय वारी करू दे देवा, असं चावू दे म्हणून आम्ही हे मागतात देवा। हे अशीच पाय वर्षा वारी, अशीच वारी घडू दे आम्हाला वर्षा। काय नाही मागणं, हाय सुखात जीवन घालवलं। बाकी काय, पाऊस पाणी भरपूर पडावं, हा हे जीवन सुखात मिळावं आणि त्याची सेवा सारखी घडावी, बाकी काय नको। वारी करून तुम्हाला काय सुख मिळते? नाही आता मी 6 वर्ष झालो वारीत, हे 20-22 वर्ष झालं आम्हाला। ह्या आमचे ज्या वेळेस ही दिंडी निघती 16 सुरू होतो त्यावेळेस आमचा हृदय सगळं किंवा शरीर सगळं उस्मळून कधी वारीला जाईल असं वाटतं आम्हाला। हाच आमचा आनंद आहे आम्हाला, हे जिथं सुख आहे आम्हाला। 1 महिन्यापासून आम्हाला वारीला यायचं वेळ लागतं मनाला, तेव्हापासून आम्ही आमची तजवीज करतो किंवा काय घ्यायचं काय नाही, बरोबर कपडे कोणते घ्यायचे, काय करायचं, असं 1 महिन्यापासून अगोदर आम्ही तयारीला लागतो। आणि मग हा वारीच्या सोहळ्यामध्ये मिसळल्यानंतर एवढा आनंद मिळतो की पृथ्वी तलावर तर नाहीच पण स्वर्गात सुद्धा नाही असा आनंद इथे मिळतो।
काय मिळतंय? आनंद मिळतोय. हा देवा आनंद मिळत आहे आम्हाला. आनंद मिळतो. हा माऊलीचं प्रस्थान आलं की आम्हाला या वाटतंय आम्हाला. किती दिवसापासून तयारी लागते निघायची? निघा तयारीला 8-15 दिवसापासून लागतात. जायचंय आम्हाला वारीला जायचंय. आनंद वाटतंय. घराची याची आठवण राहते. नाही नाही काहीच नाही राहत. देवाचीच आठवण करायची. माऊली माऊली माऊली. हा तेच माऊली माऊली मी एकटीच येत होते, आता नवऱ्याला सोबत आणले. बरं, जोडीला आलात. जोडीने आले. मग जोडीला आलात तर मग काय वाटतंय? का आनंद वाटतंय. दोघं जोडीला. जोडीनं दोघं एवढं सुख मिळतंय म्हणतर यायचंय, नाहीतर यायचं कशाला? सुख मिळण्याशिवाय येतंय का इकडं? येतच नाही ना. असं काय आनंद होते? आनंद वाटतो. हे मिळून मिसळून जायचं, अभंग गवळणी म्हणायचं, दर्शन करायचं, माऊली दर्शन करायचं, नम्राला उभा राहायचं, हे आनंद घ्यायचा. मग घरी असा आनंद आहे काय? नाही ना. घरी असं सोहळा बघायला मिळतो का? डोळं चांगलं आहे, हात पाय चालतात तर वारी. पुन्हा काय शिल्लक काय राहत? एका जागेला बसल्यावर कोण आणतंय? दुसरा आनंद दुसरा नाही, त्याला उत्तरच नाही. आमच्यासारखी नवीन जी पिढी आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल वारीबाबत? यावाच आम्ही त्यासाठी उत्स्फूर्तीने लोकांना सांगतो, आमच्या मुलांना सांगतो, मित्रांना सांगतो, आता हे आमचं चिरंजीवी जावं या कार्यक्रम आमच्या याच्यात आम्ही आमच्या वडिलांनी 20 वर्ष वारी 22 वर्ष वारी दिंडी चालू आहे. आम्ही त्यांच्या पाठीमाग त्यांचा वारसा चालू ठेवलाय. असं मग आपले मित्र परिवार आमच्या सगळ्यांना सांगितलं चालू होत्यात आणि ते त्याच्यातूनच त्या उत्स्फूर्ती तयार होती किंवा आनंद की सुख जे मिळतं ते येतच मिळतं, दुसरीकडे कुठे मिळत. पैसा हा सर्वश्री नाही हे आम्हाला पूर्ण माहिती आणि आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे. असा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि मग आमचं असं म्हणणं आहे की पुढल्या पिढीनी आमच्या पाठीमागच्या तुमच्या सारख्या मुलांनी वारसा चालवावा आणि वारीमध्ये समाविष्ट होऊन आता 20 लाखाची वारी तुमच्या काळात 40 लाखाची हो अशी इच्छा आहे आमची. तर त्यांना तर आम्ही कसं आहे आमच्या गावातून दिंडी निघाली, चला रे बाबा दिंडीला, किंवा आमच्या बाहेरचे पाहुणे रावळे मित्र परिवार त्यांना सांगतो चला या आनंदात सोहळा तुम्ही सामील व्हा, याचे पण सुख शांती लाभन तुम्हाला. अरे पैशासाठी तर किती बी माणसं धडपडतात, पण पैसा हे सर्वश्री नाही आम्ही सांगतो. त्याच्यामुळे येतात काय, आता काही नाही येत, काही मानत नाही, काही मानतात ते आमच्याबरोबर आहेत. तर ह्या वारीत आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की घरी किंवा प्रपंचात कुठेही सुख नाही, ती या वारीत सुख आहे. वारी केल्यानंतर एवढा आनंद वाटतो, पुन्हा आम्हाला घरी गेल्यानंतर 1 महिना करमत नाही, एकदम शून्यासारखं वाटतं. तुमच्यासारख्या पिढीने सुद्धा नुसतं एवढे हीच करू नये, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर चालावा असं आमचं मत आहे. पुढे उपदेश करणार, चालना देणार त्या लोकांना. तुम्ही ऐकला ठीक आहे, नाही ऐकला तर मग ती वारी तुमची आहेच जन्म मरणाची. वारी करायची, चांगलं वागायचं, माळ घालायची, व्यसन लागू द्यायचं नाही, वाईट मार्गाला लागायचं नाही, चांगलं वागायचं आपण. चांगल्या मार्गाला लागायचं, वाईट मार्गाला अजिबात लागू नको देवा आमची लेकर, असं म्हणतात आम्ही. आमची लेकर चांगल्या वळणाला, माळी घालायच्या, वारी करायची, एकादशी धरायच्या, असे मार्ग देवा आमच्या लेकराला द्या असं म्हणतात आम्ही. पण वारी गेली तशी तुम्ही बी करा, अशीच आमचे चालवा, आमचं वर्षा पुढे. आमची इच्छा आहे तशी तुम्ही पुरवा आमची इच्छा. म्हणूनच आम्ही येतात ना, आमचे नातरुंड लेक करते म्हणून. जोडी नाही आलं. आमचे 5-6 जोडे आहेत, एक नाही 5-6 जोडे आहेत आमचे. 5-6 जोडे आहेत. हो, आनंद आहे बघा, सगळं चांगले. नंबर 1. हो, काहीच असं कवा वारीला जाऊ की कवा वारीला जाऊ, वारीला जायचं, सरे काम सोडून वारीला या. पेरणी जर चालू असली तर सोडून वारीला या. कवा वारीला जाऊ, कवा दिंडी करा. असा आनंद कुठंच नाही. एवढा सोहळा चांगला आहे. अशी वारी करा म्हणून आले, त्याच्या नशिबात असले तर ते करणार, नाहीतर मग काय बोंबलं येणार दुसरं काय. वारी केली पाहिजे, आपल्या जीवाला सुख लागलं पाहिजे आणि हे घडलं पाहिजे ना, देव घडला पाहिजे, वारी घडली पाहिजे वर्षानुवर्ष. जोपर्यंत हात पाय चालतात दिसतंय तोवर वारी घडावी, ही मागणं पांडुरंगाला. या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेतलं वारकऱ्यांना वारी करून काय सुख मिळतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.